नमस्कार. मी दीपाली शिंदे व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त असा नवीन प्रकारचा अगदी नाश्ता कसा बनवायचा ते. त्यामध्ये तुम्हाला पिझ्झा, बर्गर सगळ्याची चव भेटणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया. अशाच नवनवीन रेसिपीसाठी दीपाली शिंदे व्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. येथे घेतलेला आहे मी एक बाउल आणि त्यामध्ये मी घेतलेले आहेत 3 बटाटे बारीक किसून घेतलेले आहेत, उकडलेले बटाटे. आता मी त्यामध्ये घालणार आहे चिली फ्लेक्स, हे कुलिनरी हर्ब आहे जे पिझ्झाला वापरतो आपण ते. काळी मिर्च पावडर आहे, पिझ्झा सॉस आहे. यामध्ये तुम्हाला पिझ्झा पास्ता सर्वाची चव भेटणार आहे. आणि एक वाटी मी येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा. हे अशा प्रकारे चवीनुसार मीठ. आता मी येथे घेणार आहे एक चीज आहे, ही वडी ती किसून घालायची आहे त्यामध्ये. यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते. सेम आपण मिनी पिझ्झा बनवतो तसं होणार आहे याची टेस्ट. अशा प्रकारे मी एक इथे चीज वडी किसून घेतलेली आहे. आता घालणार आहे बेकिंग सोडा किंवा तुम्ही बेकिंग पावडरही वापरू शकता. आता मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा. मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे. याला कुठल्याच प्रकारे आपल्याला काही वापरायचं नाही आहे. पाणी वगैरे लगेच वापरायचं नाही, कारण त्याला ऑलरेडी खूप पाणी सुकलं जात आहे. त्याला पाणी सुटलं जाते म्हणून आपण यामध्ये 2 चमचा रवा घालणार आहोत बघा. आता पुन्हा एकदा मस्त मळून गोळा बनवून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये आणखी काही भाज्या घालणार आहोत, कारण मी नंतर भाज्या घालणार आहे बघा. कारण त्याला आधी घातल्यावर खूप पाणी सुटलं जातं, किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आधीही त्यामध्ये भाज्या मिक्स करू शकता. बघा मस्त असा अगदी एकदा गोळा बनवून घेतलेला आहे मी. आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे बघा काही भाज्या. ढोबळी मिर्च, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला, अगदी बारीक चिरायचं आहे बघा. बारीक चिरलेला कांदा. पुन्हा एकदा छानपैकी मस्त मिक्स करून घ्यायचा आहे बघा. तुम्हाला जर आणखी काही भाज्या वगैरे घालायच्या असेल तर तुम्ही आणखी त्यामध्ये मिक्स करू शकता. अतिशय जबरदस्त बघा, अगदी आपण पिझ्झा बनवतो तसाच त्याची टेस्ट लागणार आहे. मस्त. बघा पुन्हा एकदा मी मस्त मळून घेणार आहे. आता हे छानपैकी गोळा बनवून घेतलेला आहे बघा. आता आपण याचे छोट्या गोळे घेणार आहोत बघा. खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही, अशा प्रकारे मीडियम मध्ये गोळे घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे त्याला मिनी पिझ्झाचा आकार द्यायचा आहे बघा. खूप सुंदर बघा, दिसायलाही खूप छान दिसत आहे. अशाच प्रकारे सर्व आपण इथे नाश्ता बनवून घेतलेला आहे. आता आपण तो फ्राय करून घेणार आहोत. डीप फ्राय नाही करायचा, शॅलो फ्राय करायचा आहे. मस्त अशा प्रकारे सर्व बाजूंनी तेल पसरवून घ्यायचं आहे. परफेक्ट. आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत.
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटही करा. आणि अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा जबरदस्त खूप सुंदर असा कलर आलेला आहे. बघा खूप छान फ्राय ही झालेली आहे. तुम्ही बघत आहात किती सुंदर दिसत आहे. अशाच प्रकारे मस्त आपण सर्व नाश्ता तयार करून घेणार आहोत. बघा परफेक्ट. चला तर मग येथे एकदम जबरदस्त कुरकुरीत चमचमीत नाश्ता आपला तयार आहे. सर्व करत आहोत. तुम्ही हे टोमॅटो केचप सोबत किंवा सॉस सोबतही खाऊ शकता. खूप टेस्टी लागतो. नक्की रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.